आज एक फक्त पेशंट रिव्ह्यू सांगणार नाही तर आज एक प्रॉमिसही दिलंय. ते सांगण्याआधी आपण केस स्टडी पाहूया. विजय पाटणकर 90s आणि 2000चे फेमस मेलोडी मेकर अँड म्युझिक अरेंजर माझ्या ओपीडीमध्ये आले. आजारपणामुळे कीबोर्डची जागा घेतली फ्रोझन शोल्डरने आणि व्हॉल्यूम पेडलची जागा घेतली सायटिकाने. त्यानंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंटने त्यांना कसा फरक पडला आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. मी विजय अनंत पाटणकर, वय 65. मला फ्रोझन शोल्डर आणि सायटिका यांचा त्रास होता, डायबिटीजचा त्रास आहे. तर त्यामुळे मी माझे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर दिग्विजय भोसले यांच्याशी डिस्कस केलं. त्यांनी मला शिवतेज आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिकमध्ये घेऊन आले आणि डॉक्टर शिवप्रसाद पतंगे यांच्याशी भेट घालून दिली. त्यांनी मला चेक केलं, माझी नाडी परीक्षा केली आणि मला त्यांनी सांगितलं काही उपाय केले. माझ्यावर 7 दिवसाची माझी ट्रीटमेंट चालू होती आणि त्यामुळे त्या ट्रीटमेंटमुळे माझ्या शरीरावरती, माझ्या फ्रोझन शोल्डरवरती, सायटिकावरती हळूहळू परिणाम होत आहे, चांगला पॉझिटिव्ह परिणाम होत आहे. आणि धन्यवाद दिग्विजय भोसले आणि डॉक्टर पतंगे यांचा. तर माझं नाव आहे दिग्विजय भोसले, मी ॲक्युप्रेशर थेरपिस्ट आहे. तर जो पूर्वीचा त्यांना ॲटलिस्ट मला एक 5 ते 6 वर्षापासून जो फ्रोझन शोल्डरचा जो त्रास होता आणि त्यांनी शुगरचा आणखी बऱ्याच अशा काही त्यांच्या स्वतःच्या शारीरिक समस्या होत्या, तर त्याचा जो सोल्युशन आहे हे एक्झॅक्टली डॉक्टर शिवप्रसाद पतंगे सर यांनी फक्त 7 दिवसामध्येच ते क्लिअर केलं. आणि धन्यवाद शिकव की डॉक्टर सरांना की चांगल्या पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट केली. मलाही सिंगिंग आणि तबला वाजवण्याची आवड असल्यामुळे त्यांच्या इच्छेखातीर त्यांच्या मैफिलीत नक्कीच त्यांना साथ देईन, हाच मी त्यांना दिलेला प्रॉमिस.